नमस्कार। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांकडून उपस्थित असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यावरती 3000 रुपयेचा जो जमा केले आहेत। मात्र सप्टेंबर महिना जो आहे सप्टेंबर महिना संपत आला तरी तिसरा हप्ता जो आहे तो जमा झाल्यानुसार नसल्यामुळे महिलांकडून विचारणा होत होती की आता तिसरा हप्ता कधी मिळणार याची तारीख समोर आली आहे। तिसऱ्या हप्त्याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महिलांसाठी दिलेली आहे। एकंदरीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एसएम योजना गुरु YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून सविस्तररित्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर एकंदरीत आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकंदरीत हा जो हप्ता आहे तो हप्ता महिलांच्या खात्यावरती मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगडमध्ये होणार आहे आणि या रायगडमध्ये जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो हप्ता आहे तो हप्ता वितरित केला जाणार आहे। ही एक महत्त्वाची बातमी आहे। पण अनेक महिलांना समस्या आहेत की 4500 रुपये कुणाला मिळणार, तर आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही। त्यांना 4000 रुपये 4500 आणि ज्यांना 2 हप्ते मिळाले आहेत 1,500चे 3 आणि आता जो पुढचा येणार आहे तो फक्त 1,500 रुपयाचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे। तर एकंदरीत कुणालाही कोणत्याही महिलेला पहिल्यापासून हप्ते मिळाले नाही त्यांना 4500 आणि ज्यांना मिळाले होते त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत। एकंदरीत ही महत्त्वाची बातमी होती, त्यामुळे एसएम योजना गुरु YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा जो हप्ता आहे तो 29 सप्टेंबर रोजी मिळणार आहे। ही एक आनंदाची बातमी।